नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार रसिक प्रेक्षक, महामुंबई काव्यसुगंध या उपक्रमामध्ये मी सुप्रसिद्ध कलाकार, अभिनेते कलाकार योगेश पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक, कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यस्वरूपी मालिकेतील खोडदौड या मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यग्रंथातली कविता माणुसकीला कोणी जाळले मी तुमच्यासमोर सादर करत आहे। कवितेचे शीर्षक आहे माणुसकीला कोणी जाळले। धर्मजातीच्या नावाखाली लोकांनी किती मुडदे पाडले, माणुसकीला कोणी जाळले, माणुसकीला कोणी जाळले। स्वतंत्र होणी भारत माता तेव्हाही अश्रू गाळत होती, विधवा होणी नवोधी पांढरी वस्त्रे घालत होती। धनवंतांच्या बुलडोझरने गरिबांचे झोपडे पाडले, माणुसकीला कोणी जाळले, माणुसकीला कोणी जाळले। तलवारीच्या धारेवरती मानवजातही डोलते आहे, आजही अहिंसा भूमातेच्या रक्ताची अंघोळ घालत आहे। मुस्लिमांना जाळून आता हिंदूंना इथे कोणी गाडले, माणुसकीला कोणी जाळले, माणुसकीला कोणी जाळले। वेद श्लोक विसरणे माणूस गलिच्छ शिव्या काढतो आहे, माणसातील साहित्यानं स्त्रियांची वस्त्रे फाडतो आहे। बापूंच्या अहिंसा तत्वाला लोकांनी बाजूला सारले, माणुसकीला कोणी जाळले, माणुसकीला कोणी जाळले। पैशा खातर भूमातेचा जिथं दलाल सौदा करत होते, तिथं रक्षणाखातर छातीवरती सैनिक गोळ्या झेलत होते। देशाचा जयघोष करून शत्रूंना त्यांनी खडे चारले, अरे माणुसकीला त्यांनीच तारले, माणुसकीला त्यांनीच तारले। धन्यवाद।